नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना म्हणजेच कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे समरूप त्रिकोणाची रचना हा आहे. त्याच्यामध्ये परत 2 भाग आहेत. तर त्याच्यातला पहिला जो भाग होता तो आपण यापूर्वीच्या भागामध्ये बघितलेला आहे. तर आणि आता जो दुसरा भाग आहे तो जरा वेगळ्या प्रकारचे सिमिलर ट्रायंगल्स आहेत. तर समरूप त्रिकोण हे 2 प्रकारे कसे काय असू शकतात. तर आपण पहिला जो बघितला की समजा आपण ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर असं घेतलं असेल आणि हा जो दिलेला ट्रायंगल आहे की ट्रायंगल पीक्यूआर सिमिलर ट्रायंगल एलटीआर. आता या जर दोन्ही ट्रायंगलच्या नावांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की एबीसी आणि पीक्यूआर हे 2 ट्रायंगल पूर्णपणे वेगळे आहेत. पूर्णपणे वेगळे ट्रायंगल्स आहेत. पण जर या 2 नावांचं जर आपण बघितलं निरीक्षण केलं तर आपल्याला काय लक्षात येईल. तर हा जो ट्रायंगल आहे तो पीक्यूआर आहे आणि हा आहे तो एलटीआर आहे. तर आपल्या लक्षात येईल की काय झालेलं आहे, आर हा जो पॉइंट आहे तो दोघांमध्ये आलेला आहे. दोन्ही ट्रायंगलमध्ये तो कॉमन आहे. याचा अर्थ या दोन्ही ट्रायंगलचा आर हा शिरोबिंदू कॉमन आहे. आर हा व्हर्टेक्स दोघांचा कॉमन आहे. मग हा त्रिकोण पूर्णपणे वेगळे असणार आहेत. पण हे त्रिकोण कसे असतील मग, तर हे वेगळे नसणार आहेत. ह्याच्यामध्ये काहीतरी थोडी वेगळी रचना करावी लागणार आहे आपल्याला. मग ती रचना कशी करायची हे आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी आपण 4.1 मध्ये जे पहिलं आणि तिसरं जे उदाहरण आहे ते या प्रकारचं आहे की त्याच्यामध्ये कुठलाही व्हर्टेक्स हा कॉमन नाही. पण दुसरं आणि चौथं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहेत की एक व्हर्टेक्स त्याचा कॉमन आहे, एक शिरोबिंदू कॉमन आहे. अशा प्रकारची सिमिलर ट्रायंगल्स कसे काढायची ती रचना आता आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हे दिलेलं उदाहरण आहे पीक्यूआर समरूप त्रिकोण एलटीआर आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की आर हा पॉइंट आहे तो आपला कॉमन पॉइंट आहे आणि त्यामुळे यासारखं हे उदाहरण आता सोडवायचं नाही किंवा याच्यामध्ये आपल्याला उदाहरण सोडवून त्याच्या बाजूंची लांबी किंवा कोणांची मापं काढायची सुद्धा काही आवश्यकता नाही. मग आता हे उदाहरण कसं सोडवायचं आहे ते आपण पाहूया. आपण पहिल्यांदा एक कच्चा त्रिकोण काढूया. आता त्रिकोण काढल्यानंतर परत आपल्याला महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण यामध्ये पाहिलेलं आहे की आर हा जो पॉइंट आहे तो कॉमन पॉइंट आहे. आर हा कॉमन पॉइंट आहे. तर तो जो कॉमन पॉइंट आहे तो नेहमी याच बिंदूला द्यायचा आहे नाव. हे जे कॉमन पॉइंटचं नाव आहे ते नेहमी ह्या लेफ्ट साइडच्या ह्या शिरोबिंदूलाच द्यायचं आहे. आणि मग आता उरलेले जे 2 बिंदू आहेत पी आणि क्यू ते आपल्याला वेगवेगळ्या बाजूंना दिले तरी चालू शकतं, वेगळ्या बिंदूंना. मग तुम्ही या ठिकाणी पी आणि या ठिकाणी क्यू अशा प्रकारे नाव देता येईल आपल्याला. म्हणजे आपला जो ट्रायंगल आहे तो पी आर क्यू अशा प्रकारे झालेला आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षातच ठेवायला पाहिजे, नाहीतर आपला ट्रायंगल चुकणार आहे. मग काय करायचंय तर आर हा जो कॉमन पॉइंट आहे तो इथे या शिरोबिंदूलाच त्याचं नाव द्यायचं आहे आणि उरलेले 2 शिरोबिंदू मग आपण आपल्या आवडीने देऊ शकतो. अशा प्रकारे हा आपला ट्रायंगल पीक्यूआर काढलेला आहे. आता या ट्रायंगल पीक्यूआर मध्ये ह्या बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे. मग पीक्यू ची लांबी दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर. त्यानंतर क्यूआर ची लांबी दिलेली आहे 5.4 सेंटीमीटर आणि पीआर ची लांबी दिलेली आहे 4.8 सेंटीमीटर. अशी तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे. परंतु आपल्याला एलटीआर या ट्रायंगल मध्ये मात्र कुठल्याही बाजूची लांबी किंवा कोणाचं माप दिलेलं नाही. पण काय दिलेलं आहे तर त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे बाजूंचं, ते आहे 3/4. आता परत या गुणोत्तराचा विचार करायचा आहे आपल्याला की काय करायचं आहे तर पीक्यू ची लांबी 3 आहे. म्हणजे पीक्यूआर या त्रिकोणामधली पीक्यू ह्याचं जे गुणोत्तर आहे ते 3 आहे आणि एलटीचं जे गुणोत्तर आहे ते 4 आहे. म्हणजे पीक्यूआर या त्रिकोणाच्या बाजूंचं गुणोत्तर 3 आहे आणि एलटीआर या त्रिकोणाच्या बाजूंचं गुणोत्तर 4 आहे. म्हणजे याचा अर्थ पीक्यूआर हा जो त्रिकोण आहे तो लहान आहे आणि एलटीआर हा जो त्रिकोण आहे तो मोठा आहे. मग कसा येणार आहे तर आपला जो आहे एलटीआर, तर इथं क्यू आर बिंदू आपण अगोदरच घेतलेला आहे आणि मग हा जो त्रिकोण येणार आहे तो आपला मोठा येणार आहे. म्हणजे तो अशा प्रकारे येणार आहे एलटीआर, म्हणजे तो पुढच्या बाजूला सरकणार आहे. मग आता परत त्याला नाव देताना क्यू ला कुठले येणार आहे, क्यू ला येणार आहे टी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टी नाव द्यावं लागणार आहे आणि पी ची संगती कुणाशी आहे, एल बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला एल हे नाव द्यावं लागणार आहे. आणि मग आपल्याला आता या त्रिकोणाची रचना करायची आहे. ती कशी करायची ते आपण पाहू.
आता रचना आपण करूया. तर आपल्याला अगोदर नेहमीप्रमाणे पी क्यू आर या त्रिकोणाच्या तीनही बाजू माहिती आहेत. तर आपण अगोदर पी क्यू आर हा त्रिकोण काढून घ्यायचा आहे. तो कसा काढायचा तो आपल्याला माहिती आहे. तर नेहमी आपण काढतो त्या प्रकारे हा त्रिकोण काढायचा आहे. मग पहिल्यांदा आपल्याला पी आर क्यू दिलेला आहे 5.4 सेंटीमीटर. तर आपण पट्टीवरती बरोबर 5.4 सेंटीमीटरचा रेषाखंड या ठिकाणी काढायचा आहे. तर इथं आता 5.4 सेंटीमीटरचा रेषाखंड आपण काढलेला आहे. आणि या रेषाखंडाचं नाव आहे आर क्यू हे नाव आहे. आणि या रेषाखंडाची लांबी आहे 5.4 सेंटीमीटर. त्यानंतर हा जो रेषाखंड आहे तो 4.8 सेंटीमीटरचा आहे. तर आपल्याला आता कंपासमध्ये 4.8 सेंटीमीटर म्हणजे कंपासचा वापर करून पट्टीवरती बरोबर आपल्याला 4.8 सेंटीमीटर असं अंतर घ्यायचं आहे. तर ते या प्रकारे आपण घेणार आहोत. आणि मग हे अंतर बरोबर आपण पट्टीने मोजून 4.8 सेंटीमीटर घेतलेलं आहे. आर या पॉइंट वरती आपण कंपासचं टोक ठेवून या प्रकारे कंस टाकायचा आहे. त्यानंतर क्यू बिंदूतून 4.2 सेंटीमीटर एवढं अंतर आता कंपासमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. ह्या पट्टीचा वापर करून आपण 4.2 सेंटीमीटर एवढं अंतर या कंपासमध्ये घ्यायचं आहे. अशा प्रकारे बरोबर हे अंतर घ्यायचं आहे. आणि आर या पॉइंट वरती काय करायचं बिंदू ठेवून हा कंस आपल्याला काढायचा आहे दुसरा. अशा प्रकारे आपण हे दोन कंस काढलेले आहेत आर बिंदूतून आणि क्यू बिंदूतून. आणि हा जो छेदन बिंदू मिळालेला आहे तो बिंदू कोणता आहे तर पी हा बिंदू आहे. हा पी बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि हे जोडल्यानंतर आपला पी क्यू आर हा त्रिकोण तयार होणार. हा त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे. आणि मग आता आपली पुढची रचना सुरू होणार आहे की आपण तर इथं कुठल्याही प्रकारचं उदाहरण सोडवलेलं नाही किंवा कुठलीही आपल्याला या दुसऱ्या त्रिकोणाची बाजू वगैरे काही माहिती नाही LTR. तरीही आपल्याला आता तो त्रिकोण काढायचा आहे. तर त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला या गुणोत्तराची गरज पडणार आहे. आता इथून पुढे काय करायचं आहे ते आता नीट लक्ष द्या की आर बिंदूतून आपण एक किरण काढायचा आहे. किती कुठल्याही मापाचा अंशाचा काढायचा आहे त्याच्याशी काय आपल्याला हे नाही. फक्त आपण एक किरण काढायचं आहे. म्हणजे समांतर रेषेची जी रचना होती त्या रेषेचा वापर करायचा या ठिकाणी. या प्रकारे हा एक किरण काढलेला आहे बिंदू आर मधून. आता या आर बिंदू मधून ज्या प्रकारे आपण एकरूप रेषाखंडाचे समान भाग करणे ही रचना करतो तशी थोडीशी रचना या ठिकाणी करायची आहे. तर आपल्याला याच्यावरती आता मोठी संख्या 4 आहे. तर याच्यावरती आपल्याला 4 खुणा करून घ्यायच्या आहेत. तर कंपासमध्ये साधारण अंदाजे अंतर घ्यायचं आहे 1.5 सेंटीमीटर वगैरे. ते काय अंदाजेच घ्यायचं आहे. आणि आर बिंदू वरती टोक ठेवून आपण जो हा किरण काढलेला आहे याच्यावरती 4 खुणा करून घ्यायच्या आहेत. तर ही एक. त्यानंतर आर बिंदूवरती टोक ठेवून पहिली खूण केलेली आहे. आता परत या खुणेवरती टोक ठेवून दुसरी करायची आहे. याच्यावरती टोक ठेवून तिसरी खूण करायची आहे. आणि त्यानंतर चौथी खूण. अशा प्रकारे आपण 4 खुणा करून घेतलेल्या आहेत. तर इथं 4 आहे मोठी संख्या आहे म्हणून 4 प्रकारच्या खुणा केलेल्या आहेत. त्यानंतर आता PQ आहे ते तिप्पट आहे. PQ ची लांबी ही तिप्पट आहे. म्हणजे आपल्याला 1, 2, 3 ही तिसरी जी खूण आहे ती आपल्याला क्यू बिंदूला जोडायची आहे. हा जो तिसरा पॉइंट आहे तो पॉइंट आपल्याला क्यू बिंदूला जोडायचा आहे. तो जोडला. अशा प्रकारे आपण ही रचना केलेली आहे. नेहमीप्रमाणे आपण त्रिकोण PQR काढून घेतलेला आहे कारण त्याच्या तिन्ही बाजू आपल्याला माहिती आहे. पुढची रचना आपण काय केली तर आर बिंदू मधून हा एक किरण काढलेला आहे आणि त्याच्यावरती 4 अशा कंपासच्या सहाय्याने 4 खुणा करून घेतलेल्या आहेत. पहिला L वरती टोक ठेवून पहिली खूण, परत पहिल्या खुणीवर टोक ठेवून दुसरी, या प्रकारे 4 खुणा करून घेतलेल्या आहेत. आणि तिसरीच खूण आपण क्यू बिंदूला का जोडलेली आहे कारण PQ जो ट्रायंगल आहे तो तिप्पट आहे म्हणून आपण तिसरी खूण क्यू बिंदूला जोडलेली आहे. आणि मग आता चौथ्या खुणेचं काय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला RQ हा त्रिकोण पुढे वाढवण्यासाठी ह्याची बाजू थोडीशी आपल्याला पुढे वाढवायची आहे. म्हणजे इथे जसं वाढवलेलं आहे की त्या ठिकाणी आपल्याला T बिंदू मिळणार आहे.
म्हणून आपल्याला आरक्यू ही बाजू आहे ती पुढे वाढवायची आहे. मग ते आपण वाढवूया बाजू. तर आरक्यू बघा, आरक्यूला मी पट्टी जोडून हा पुढे भाग वाढवलेला आहे. हा भाग पुढे वाढवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तर याला समांतर रेषा काढायची आहे. ती कुठल्या खुणेतून? चौथ्या खुणेतून समांतर रेषा काढायची आहे. मग समांतर रेषा काढण्यासाठी काय करायचंय, तर हा जो कोन तयार झालेला आहे एवढ्याच मापाचा कोन बरोबर आपल्याला चौथ्या खुणेवरती सुद्धा करायचा आहे. आता हे काय कोन मोजायचं नाही आपल्याला, तर एकरूप कोणाची रचना या रचनेचा वापर करून आपण तिथे एकरूप कोन काढणार आहे. तर आता पुढची कृती कशी करायची आहे बघा. काय काय करणार आहे बघा. पहिल्यांदा मी तिसऱ्या खुणेवरती कंपासचं टोक ठेवलेलं आहे आणि हे सुद्धा अंदाजे अंतर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचा कंस काढायचा आहे. तिसऱ्या खुणेवरती कंपासचं टोक ठेवून हा कंस काढलेला आहे. सेम हे अंतर न बदलता आहे असंच चौथ्या खुणेवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला हा कंस काढायचा आहे. आपल्याला एकरूप कोणाची रचना करायची आहे त्याप्रमाणे करतो आहोत आपण. तर जसं तिसऱ्या खुणेवरती टोक ठेवून हा कंस काढलेला आहे, तसाच चौथ्या खुणेवरती पण हा कंपासच्या सहाय्याने आपण कंस काढलेला आहे. आता दुसरी रचना पुढे काय करायची आहे, तर हे टाकल्यानंतर आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत. या ठिकाणी एक बिंदू मिळालेला आहे आणि हा बिंदू मिळालेला आहे. पहिला जो कंस टाकलेला आहे आपण तिसऱ्या खुणेवरून, त्याच्यामधलं अंतर मोजायचे आपल्याला. ते किती आहे ते या प्रकारे अंतर मोजायचं आहे. काय केलेली आहे रचना बघा. या ठिकाणी या दोन बिंदू मधलं अंतर आपण कंपासच्या सहाय्याने मोजायचं आहे. आता हे जे मोजलेलं अंतर आहे ते परत हा जो इथे बिंदू मिळालेला आहे आपल्याला त्या बिंदूवरती ठेवायचंय. आपण जो चौथ्या खुणेवरून कंस टाकलेला आहे त्या बिंदूवरती आपल्याला हे टोक ठेवायचं आहे आणि त्या बिंदूतून कंस टाकायचा आहे या प्रकारचा. अशा प्रकारे ही आपल्याला एकरूप कोनाची रचना करायची आहे. आणि मग हा बिंदू आणि हे मिळालेलं छेदन बिंदू हे जोडायचे आहे. या ठिकाणी बिंदू मिळालेला आहे आपल्याला आणि तो बिंदू आपल्याला आता जोडायचा आहे. अशा प्रकारे आपण याला समांतर असणारी ही रेषा काढलेली आहे आणि ह्या कोणाचं आणि या कोणाचं माप एकरूप आहे. तर हा या ठिकाणी चौथी खूण आहे आपली काढलेली, ती लक्षात घ्या. आणि हा जो बिंदू मिळालेला आहे हा बिंदूचं नाव आहे टी. हा बिंदू मिळालेला आहे आपल्याला टी. आणि आता तशीच जशी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे तशीच सेम रचना आपल्याला आता बिंदू क्यू आणि बिंदू टी वरती करायची आहे. मग कशी करायची आहे बघा. तर पहिल्यांदा क्यू बिंदूवरती कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि हे सुद्धा अंतर आपल्याला अंदाजेच घ्यायचं आहे. तर थोडंसं कमी अंतर घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी हा कंस टाकून घेतलेला आहे. बिंदू क्यू वरती ठेवून हा कंस काढलेला आहे बघा. अशा प्रकारे हा काढलेला आहे. आता हे अंतर न बदलता असंच आपल्याला टी बिंदूतून कंस काढायचा आहे. त्यामुळे मी परत क्यू वरचा उचलून टी बिंदूवरती ठेवलेला आहे आणि हा कंस काढलेला आहे. अशा प्रकारे दोन कंस काढलेले आहेत. परत आपल्याला आता हे जे दोन बिंदू मिळालेले आहेत, हा एक बिंदू मिळालेला आहे आणि हा बिंदू मिळालेला आहे, या बिंदू मधलं अंतर मोजायचंय आपल्याला. तर बघा परत मी या दोन बिंदूवरती कंपास ठेवून यांच्यातलं अंतर मोजलेलं आहे. अशा प्रकारे हे अंतर मोजलेलं आहे. आता हे असंच उचलून कुठे ठेवणार आहे, तर ज्या ठिकाणी आपला दुसरा कंस पडलेला आहे टी बिंदू मधला हा जो बिंदू मिळालेला आहे त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि पहिल्या कंसाला छेदणारा हा दुसरा कंस काढायचा आहे. इथे फक्त आपल्याला हे अंतर मोजायचं आहे किंवा कंस पण टाकू शकता तुम्ही. हे किती अंतर फक्त मोजायचंय त्यामुळे हे अंतर मोजणं महत्वाचं आहे कंस टाकण्यापेक्षा. आणि ते तसंच या ठिकाणी ठेवून हा कंस टाकायचा आहे आणि हा मिळालेला छेदन बिंदू आणि तो आधीचा बिंदू टी बिंदू आणि हा बिंदू जोडायचा आहे.
आणि जोडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा किरण मिळणार आहे. मग आता जसं आपण क्यू मधून ही आरक्यू बाजू वाढवलेली आहे, त्याचप्रमाणे आरपी ही सुद्धा बाजू आपल्याला पुढे वाढवायची आहे. आरपी ही बाजू ही आपण पुढे वाढवणार आहोत. आणि अशा प्रकारे वाढवल्यानंतर आपल्याला जो बिंदू मिळालेला आहे इथे, हा शिरोबिंदू, तो पी चा संगत बिंदू कुठला आहे, एल, आणि म्हणून ह्याला एल नाव द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपला LTR हा ट्रायंगल आपल्याला मिळालेला आहे. अशा प्रकारे ही रचना करायची आहे. एक्झाम्पल क्रमांक 4 या ठिकाणी घेतलेला आहे. आता तर ट्रायंगल AMT सिमिलर ट्रायंगल AHE हे दिलेलं आहे. तर आता आपण पहिल्यांदा याच्यामधला कॉमन पॉइंट आहे तो बघूया. तर तो आहे A, हा कॉमन पॉइंट दिलेला आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला AM, नंतर अँगल A आणि AT यांची लांबी दिलेली आहे. आधी आपण कच्चा त्रिकोण काढूया आणि मग पुढे काय करायचं ते आपल्याला कळेल. तर पहिल्यांदा आपण हा AMT हा कच्चा ट्रायंगल काढला. त्यानंतर आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, महत्वाची गोष्ट, की जो कॉमन पॉइंट आहे A, मगाशी जो होता तो आपण R दिला होता, त्याप्रमाणे इथे A हा जो कॉमन पॉइंट आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. सॉरी, A हा कॉमन पॉइंट आहे, तो आपल्याला ह्या डाव्या कोपऱ्यामध्ये द्यायचा असतो. तर हा जो A कॉमन पॉइंट आहे तो नाव पहिल्यांदा या ठिकाणी द्यायचं आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे जर चुकलं तर आपलं पूर्ण आकृती चुकू शकते. त्यानंतर आता M आणि T, तर इथं M आहे आणि हा बिंदू T आहे. त्यानंतर आता आपण काय काय लांबी दिलेली आहे ती आकृतीमध्ये लिहूया. तर AM ची लांबी दिलेली आहे 6.3 सेंटीमीटर, म्हणजे ही जी आहे ती या बाजूची लांबी आहे 6.3 सेंटीमीटर. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे तो कोन TAM, म्हणजे A या कोणाचं माप आपल्याला 50 अंश दिलेलं, म्हणजे हा जो कॉमन अँगल आहे त्याचं माप दिलेलं आहे 50 अंश. त्यानंतर AT बरोबर 5.6 सेंटीमीटर हा तिसरा घटक दिलेला आहे, म्हणजे ह्या AT बाजूची लांबी 5.6 सेंटीमीटर दिलेली आहे. अशा प्रकारे हा ट्रायंगल आपल्याला काढता येतो. आपण काढणार हा ट्रायंगल. त्यानंतर आपल्याला त्याला सिमिलर असणारा AHE हा ट्रायंगल काढायचा आहे. तर त्यासाठी अट काय दिलेली आहे, तर AM/AH बरोबर 7/5. आता पुन्हा या गुणोत्तराचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की AM म्हणजेच AMT हा जो ट्रायंगल आहे ह्याची बाजू 7 पट आहे, आणि दुसरा जो ट्रायंगल आहे AHE याची बाजू 5 पट आहे. म्हणजेच आपला जो AMT हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आता मोठा आहे आणि AHE हा ट्रायंगल आता लहान आहे. मगाच्या उदाहरणामध्ये पहिला ट्रायंगल लहान होता, दुसरा ट्रायंगल मोठा होता, कारण त्याची अंशाला 3 होतं, छेदाला 4 होतं. मगाच्या उदाहरणामध्ये 3/4 असं होतं. त्यामुळं अंशाचा ट्रायंगल लहान होता, छेदाचा ट्रायंगल मोठा होता. आता या ठिकाणी थोडीशी वेगळी क्रिया आहे. पहिला ट्रायंगल मोठा आहे, दुसरा ट्रायंगल लहान आहे. मग आता या ठिकाणी काय होणार आहे आपलं, तर AHE हा जो ट्रायंगल आहे तो आपला आतल्या बाजूला येणार आहे, आता इकडे येणार आहे अशा प्रकारे. मग आता त्या ट्रायंगलची आपण रचना करूया. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर पहिल्यांदा आपल्याला AMT हा ट्रायंगल काढून घ्यावा लागेल, कारण ह्याच्या तिन्ही घटक आपल्याला माहिती आहेत. मग त्यासाठी पहिल्यांदा AT ची लांबी आहे 5.6 सेंटीमीटर, तो रेषाखंड काढूया आपण. तर बरोबर पट्टीच्या सहाय्याने 5.6 सेंटीमीटर हा रेषाखंड आपल्याला काढायचा आहे. या रेषाखंडाचं नाव आहे AT. हा 5.6 सेंटीमीटर रेषाखंड काढलेला आहे. आता आपल्याला बाजूची लांबी दिलेली आहे, परंतु त्यापूर्वी कोनाचं माप दिलेलं आहे. त्यामुळे आधी आपल्याला कोन मोजावा लागेल 50 अंशाचा, आणि त्यासाठी आपण कोन मापकाच्या सहाय्याने 50 अंशाचा कोन मोजणार आहोत A या शिरोबिंदूला. तर कोन मापकाचा अगदी करेक्ट वापर करायचा आहे या ठिकाणी, आणि 50 अंशाचा कोन घेऊन आपण किरण काढायचा आहे. आणि हा आपण वाढवू शकतो, माहिती आहे आपल्याला आवश्यकता. तर अशा प्रकारे हा काढलेला आहे. आता हा जो 40 अंशाचा कोन आपण काढलेला आहे, सॉरी 50 अंशाचा,
आणि ही जी बाजू आहे ती 6.3 सेंटीमीटर आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला यम बिंदू मिळणार आहे. मग हा जो किरण काढलेला आहे याच्यावरती आपल्याला 6.3 सेंटीमीटर वरती एक पॉइंट घ्यायचा आहे, तो आहे यम. मग त्यासाठी पुन्हा कंपासचा अंतर वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 6.3 सेंटीमीटर पट्टीवरती या प्रकारे असं बरोबर मोजून घ्यायचं आहे. तर हे अंतर मोजलेलं आहे 6.3 पट्टीच्या साह्याने आणि ए बिंदूवरती टोक ठेवून आपण या ठिकाणी कंपासच्या साह्याने कंस टाकल्यानंतर आपल्याला बिंदू मिळालेला आहे यम. आणि तो जो यम बिंदू मिळालेला आहे हा बिंदू आपण जोडणार आहे टी बिंदूला. अशा प्रकारे आपल्याला हा AMT हा ट्रायंगल आपल्याला मिळालेला आहे. आणि मग आता परत पुढची रचना करायची आहे की हा कुठल्याही अंशाचा एक किरण काढायचा आहे खाली आणि याच्यावरती आता मोठी संख्या जर बघितली तर ती 7 आहे. त्यामुळे आपल्याला याच्यावरती आता 7 खुणा करायच्या आहेत कंपासच्या साह्याने. तर हे अंतर आपण अंदाजे किती घेऊ शकतो आणि याच्यावरती 7 खुणा करायच्या आहेत. तर ही 1, त्यानंतर ही 2, 3, 4, 5, 7 अशा प्रकारे या 7 खुणा आपण केलेल्या आहेत. जास्त खुणा करायच्या असल्यामुळे हे अंतर थोडंसं कमी घेतलेलं आहे. कितीही अंतर आपण घेऊन या प्रकारच्या खुणा करू शकतो. अशा प्रकारे आपण ही कोणत्याही मापाचं एक किरण काढलेलं आहे आणि त्याच्यावरती 7 खुणा केलेल्या आहेत. परंतु आता आपल्याला आपला जो वरचा त्रिकोण आहे तो AMT आहे आणि तो 7 पट आहे. त्यामुळे आता आपल्याला ही जी 7वी खूण आहे ती टी बिंदूला जोडावी लागणार आहे. मगाशी आपण अलीकडची खूण जोडली होती, परंतु कारण अंशाला 3 होतं त्यामुळे 3ऱ्या नंबरची खूण आपण जोडली होती. आता इथं 7 आहे तर 7व्या नंबरची जी खूण आहे ती टी बिंदूला जोडायची आहे. ही 7व्या नंबरची खूण आपण टी बिंदूला जोडणार आहोत. आता या आकृतीमध्ये काय असतं की ह्या खुणा कशा पद्धतीने केलेल्या आहेत त्याप्रमाणे खालचा त्रिकोण बदलतो. त्याच्याशी काय आपला संबंध नसतो. फक्त आपल्याला वरची आकृती आपली बरोबर त्याप्रमाणे येत असते. समजा तुम्ही जर मोठे केले असेल तर इथपर्यंत गेला असेल तर या इथं जोडल्यानंतर अशा प्रकारचा त्रिकोण तयार होऊ शकतो. तर हा कुठल्याही प्रकारे येऊ शकतो, सेम असंच येईल असं काही सांगता येत नाही. ह्या खुणा किती माप घेऊन केलेल्या आहेत त्यावरती ह्या रेषाखंडाची आपल्याला रचना कळू शकते. या प्रकारे आपण आता 7वी खूण जोडलेली आहे. आता 7व्या खुणेवरती आणि दुसरी आहे 5वी, म्हणजे ह्या जो 5वा बिंदू आहे आपल्याला 5वी खूण आहे. मग इथे या मापाचा जो कोन तयार झालेला आहे तोच कोन आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे. त्याच मापाचा कोन काढायचा आहे. म्हणजे ह्या 2 रेषा आपल्याला पॅरलल लाईन्स मिळतील. मग त्यासाठी आपण मगाशी जी केली त्या प्रकारे रचना करायची आहे. आता आपण मगाशी 3ऱ्या आणि 4थ्या खुणेवरती ही क्रिया केली होती. आता आपण 7व्या आणि 5व्या खुणेवरती ही क्रिया करणार आहोत. तर पहिल्यांदा या कोणाचं माप माहिती आहे आपल्याला किंवा कोण माहिती आहे, यावरती ही रचना केलेली आहे. तसंच आता या खुणेवरती करायचे आहे. हे बिंदू आपण कन्फर्म करून घ्या म्हणजे लक्षात राहतील. यामध्ये ठेवून मी हा कोन काढलेला आहे. तसंच या बिंदूवरती मला या मापाचा कोन काढण्यासाठी हा कंस टाकायचा आहे. ह्या 2 रचना केलेल्या आहेत. त्यानंतर आपण काय करतो, ह्या 2 बिंदूमधील अंतर मोजतो. तर दुसरी रचना काय करायची बघा, पुढे अशा प्रकारे ठेवायचं आहे. पण पेन्सिलचं टोक एका बिंदूवरती आणि कंपासचं टोक दुसऱ्या बिंदूवरती अशा प्रकारे हे ठेवायचं आहे ही रचना. आता हे असंच उचलून या खुणेवरती ठेवायचं जो मगाशी आपण कंस टाकला होता त्या खुणेवरती. इथे ठेवल्यानंतर त्याला छेदणारा कंस काढायचा आहे. या खुणेवर एकदाच ठेवायचं आहे, परत ठेवायचं नाही. परत आपल्याला हे कंस मिळतात
परत हे मिळाल्यानंतर या बिंदूवरती ठेवून आपण तो कंस काढायचा आहे छेदणारा. मग हा छेदन बिंदू आपल्याला मिळालेला आहे आणि हा बिंदू या बिंदूला जोडायचा आहे. अशा प्रकारे आपण पॅरलल लाईन्स काढलेल्या आहेत ह्या दोन. म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत. हे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट या गुणधर्माचा वापर आपण या ठिकाणी करत आहोत आणि हे दोन पॅरलल लाईन्स काढलेले आहेत. आता हा जो बिंदू मिळालेला आहे तो कोणता मिळालेला आहे तर टी चा करस्पॉन्डिंग पॉइंट आहे ई. तो ई या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. हा पॉइंट आहे ई. परंतु अजून आपल्याला कुठला पॉइंट शोधायचा आहे एच, जो एम ला करस्पॉन्डिंग आहे. मग एच पॉइंट हा या साइड वरती आहे, एएम या साइड वरती. तो शोधण्यासाठी पुन्हा आपल्याला जशी या ठिकाणी केली रचना तशीच या ठिकाणी सुद्धा करायची आहे. पॉइंट टी आणि पॉइंट ई वरती ती रचना करूया. हे अंतरही तुम्ही आपल्याला आवश्यकतेनुसार घेऊ शकता, कमी जास्त. कंस टाकलेला आहे टी बिंदूवरती, परत तसंच ई बिंदूवरती ठेवून हा कंस टाकायचा आहे. असे दोन कंस टाकलेले आहेत. आता ह्या दोन पॉइंट मधील अंतर मोजायचं आहे. हे अंतर मिळालेलं आहे. आता तसंच उचलून बघा, हे अंतर जे मोजलेलं होतं या बिंदूवरती ठेवलेले, ई बिंदूवरती नाही, आता शेजारच्या बिंदूवरती टोक ठेवलेलं होतं या ठिकाणी, हे घेतलेलं आहे. तसंच आता या बिंदूवरती ठेवायचं आहे आणि हा कंस काढायचा आहे. हा कंस आपल्याला आवश्यकतेनुसार वाढवता येतो. मग या ठिकाणी आपल्याला हा छेदन बिंदू मिळालेला आहे. तो बिंदू आणि ई बिंदू जोडून आपल्याला आता रेषाखंड काढायचा आहे. आणि या बिंदूचं नाव आहे एच. अशा प्रकारे आपल्याला एच ई हा ट्रायंगल मिळालेला आहे आणि तो आतल्या बाजूला मिळालेला आहे, कारण तो लहान आहे. आणि मगाच्या उदाहरणामध्ये जो ट्रायंगल होता तो आपण बाहेरच्या बाजूला काढला होता, म्हणजे ह्या दोन बाजू वाढवल्या होत्या आणि तो बाहेरच्या बाजूला ट्रायंगल मिळालेला होता. कारण पहिला ट्रायंगल लहान होता, दुसरा ट्रायंगल मोठा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुणोत्तर सुद्धा या प्रकारे दिलेलं होतं. अंशाची संख्या लहान होती, छेदाची संख्या मोठी होती. आणि या आकृतीमध्ये आपला आधीचा ट्रायंगल आहे तो मोठा आहे आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो लहान आहे, त्यामुळे तो आतल्या बाजूला आलेला आहे. आणि गुणोत्तरावरून सुद्धा आपण ओळखू शकतो की पहिला जो ट्रायंगल आहे तो मोठा आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे तो लहान आहे, तो आतल्या बाजूला येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या सिमिलर ट्रायंगलची रचना करायची आहे. आणि अशाच प्रकारची उदाहरणे प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत. ती उदाहरणांची सुद्धा आकृती या प्रकारे काढायची आहे. फक्त आकृती काढत असताना आपल्याला लहान ट्रायंगल कोणता आणि मोठा कोणता याचा विचार करूनच आपल्याला ट्रायंगलची रचना करायची आहे. प्रॉब्लेम सेट मधील 7वं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता हे ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एलबीएन, हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. त्याच्यामधला आपल्याला आता जो कॉमन पॉइंट आहे तो आहे बी, कॉमन व्हर्टेक्स आहे बी. तर ते बी हे नाव आपण या ठिकाणी द्यायचं आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये हा जो बिंदू आहे त्याला आपण बी हे नाव द्यायचं आहे. कॉमन पॉइंट नेहमी या ठिकाणी द्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर ह्याच्या बाजूंची जी लांबी दिलेली आहे ती 5.1 सेंटीमीटर आणि 4.8 सेंटीमीटर आणि ह्या अँगलचं माप दिलेलं आहे 40 डिग्री. आणि दुसरा ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे एलबीएन आणि त्याचा रेशो दिलेला आहे 4/7. मग याचा अर्थ आपला एबीसी हा ट्रायंगल आहे तो लहान आहे आणि एलबीएन हा ट्रायंगल आहे तो मोठा आहे. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे तो आपला कसा येणार आहे तर पुढच्या बाजूला येणार आहे. अशा प्रकारे हा ट्रायंगल येणार आहे. तर ह्या दोन बाजू आपल्याला पुढे वाढवून घ्याव्या लागणार आहेत. अशा प्रकारे आपला हा ट्रायंगल येणार आहे. आता ही कच्ची आकृती आहे त्यामुळे आपण न मोजता काढलेली आहे. हा जो आहे तो आपला बाहेरच्या बाजूला येणार आहे ट्रायंगल. आणि मग सी ला करस्पॉन्डिंग पॉइंट आहे एन, म्हणजे तो एन या ठिकाणी नाव येणार आहे. आणि ए ला करस्पॉन्डिंग आहे एल, तो एल पॉइंट या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारची आकृती आपल्याला काढायची आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा ट्रायंगल एबीसी हा काढायचा आहे. मग तो काढण्यासाठी आपण बाजूची लांबी दिलेली आहे बीसी. बीसी हा रेषाखंड आपण घ्यायचा आहे खाली.
त्याची लांबी आहे 4.8 सेंटीमीटर. तर ती पट्टीवरती मोजून बरोबर घ्यायची आहे. या बिंदूचं नाव आहे BC. त्यानंतर बी बिंदूतून आपल्याला 40 अंशाचा कोन मोजणारा किरण काढायचा आहे. आणि हा आहे तो 5.1 सेंटीमीटर. तेवढा अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. तर पट्टीवरती बरोबर मोजून अंतर घ्यायचं आहे. पट्टीच्या साह्याने कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे आपल्याला 5.1 सेंटीमीटर. आणि बी बिंदूतून कंस टाकायचा आहे. आणि हा जो पॉइंट मिळालेला आहे तो आहे आपला ए. आणि ए पॉइंट जोडून ABC हा ट्रायंगल आपला तयार होणार आहे. अशा प्रकारे हा ABC ट्रायंगल आपण काढलेला आहे. आणि आता आपल्याला पुढची रचना करायची आहे पॉइंट L आणि N याच्यासाठी. तर आपण काय करणार आहोत, त्यासाठी BC ही बाजू आहे ती पुढे वाढवणार आहोत. अशा प्रकारे पट्टीच्या साह्याने ही बाजू आपण पुढे वाढवायची आहे. त्याचबरोबर ही बाजू आता वाढवलेली आहेच आपण, परंतु आणखीन आवश्यकता असेल तर ही वाढवू शकतो. कोण मोजताना आपण ही बाजू वाढवलेली आहेच. आता आपल्याला गुणोत्तराचा वापर करायचा आहे. AC 4/7 दिलेला आहे, मग अशी काढलं तसं. आता यात मोठी संख्या 7 आहे, तर 7 खुणा टाकायच्या आहेत आपल्याला. तर हे सुद्धा अंतर आपण ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे या 7 खुणा टाकलेल्या आहेत. आणि मग आता 7 हे छेदाला आहे, त्यामुळं 7 आपण आणि 4 हे अंशाला आहे, त्यामुळे ही जी चौथी खूण आहे, पहिली दुसरी तिसरी आणि ही चौथी खूण आहे आणि ही 7वी खूण आहे. तर ही चौथी जी खूण आहे ती आपण C बिंदूला जोडायची आहे. आणि आता 7वी खूण काढायची आहे आपल्याला, परंतु त्यासाठी आपल्याला समांतर रेषा काढायची आहे. आणि त्यासाठी मगाशी जी केली ती रचना करायची आहे. या ठिकाणी चौथ्या खुणेवरती कंपासचं टोक ठेवून कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचंय आणि कंस टाकायचा आहे. त्याचबरोबर 7व्या खुणेवरती ठेवून कंस टाकायचा आहे. त्यानंतर या 2 बिंदूमधील अंतर मोजायचंय. तेवढंच येतं, थोडंफार कमी जास्त येतं. अशा प्रकारे हे अंतर मोजलेलं आहे, ही रचना केलेली आहे. आणि ह्या बिंदूवरचं टोक उचलून या बिंदूवरती ठेवलेलं आहे आणि पहिल्या कंसाला छेदणारा हा दुसरा कंस टाकलेला आहे. आणि 7वा बिंदू आणि ही मिळालेला बिंदू हे जोडायचं आहे आपल्याला. हे जोडल्यानंतर या ठिकाणी तो छेदलेला आहे, तो कुठे छेदेल हे जोडल्यानंतरच आपल्याला समजतं. आणि ते हे 2 बिंदू जोडून इथं वाढवल्यानंतर हा जो बिंदू मिळालेला आहे तो बिंदू आपल्याला कुठला मिळालेला आहे, N. मग या बिंदूला नाव द्यायचं आहे N. परत सेम क्रिया C आणि N या बिंदूवरती करायची आहे. कंस टाकून झालेले आहेत. या प्रकारे केलेली आहे रचना.
आणि हा कंस टाकलेला आहे आणि हा एन बिंदू आणि हा छेदन बिंदू मिळालेला आहे तो जोडायचा आहे आपल्याला. आणि तो या बिंदूमध्ये छेदलेला आहे आणि हा बिंदू मिळालेला आहे आपल्याला एल. अशा प्रकारे आपला LBN हा दुसरा सिमिलर ट्रायंगल मिळालेला आहे. अशा प्रकारे आता 8वी आकृती कोणत्या प्रकारची आहे ती ओळखून त्याप्रमाणे त्या आकृतीची रचना आता करता येईल.